नांदेडमधून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर येते। नांदेडमध्ये शिक्षणासाठी आलेल्या 150 अल्पवयीन मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्या तोडून त्यांचं अपहरण आणि धर्मांतर करण्यात आलंय, असा खळबळजनक दावा शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी केलाय। इतकंच नाही तर मुस्लिम समाजातील वाढती लोकसंख्या रोखण्यासाठी एक कुटुंब एक मूल हा कायदा सक्तीचा करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। माजी मुख्यमंत्री AR अंतुले हे देखील पूर्वी कदम होते असा दावा करत त्यांनी नवा वाद ओढवून घेतलाय। नेमकं काय म्हणालेत आमदार हेमंत पाटील पाहूयात। हो, नांदेड शहरातील मुली काही टार्गेट मुलं विशेषतः एका समाजाचे पर्टिक्युलर हे टार्गेट करून त्यांना नेत आहेत, पळवून आणि धर्मांतर करतायत असं आपण स्टेट विधान परिषदेत म्हटलात। काय नेमकं म्हणायचं? आपल्याला माहित आहे की नांदेड हे शैक्षणिक हब झालेलं आहे। मुंबई पुण्यापासून तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या मुलं मुली साधारणतः 1.5 लाख मुलं मुली ट्युशन्सच्या निमित्तानं 10वी-12वीच्या निमित्ताने नांदेड शहरामध्ये आलेले आहेत। आणि मागच्या वर्षभरामध्ये आपण अधीक्षकांना, पोलीस अधीक्षकांना विचारा की नांदेड शहरातून किती मुली गायब झालेल्या आहेत। साधारणतः 101चा आकडा जो रेकॉर्डवर आहे आणि जो रेकॉर्डवर नाही, समाजाच्या भीतीने असेल किंवा नातेवाईकांमध्ये बदनामी होईल, लोक काय म्हणतील म्हणून किमान 50 ते 100 लोकांनी पोलिसांमध्ये गुन्हे सुद्धा नोंद केलेले नाहीत। नांदेड शहरामध्ये जाणीवपूर्वक ह्या ज्या काही अल्पवयीन छोट्या मुली आहेत 16 ते 18 वर्षाच्या दरम्यानच्या, त्यांना जाताना ट्युशनला नेऊन सोडणे, ट्युशन सुटल्यानंतर त्यांचा पाठलाग करणे, त्याचबरोबर केवळ मुस्लिम तरुणच नाही तर त्यांच्याबरोबर मुस्लिम तरुणी सुद्धा याच्यामध्ये सहभागी आहेत। त्या मुलींबरोबर मैत्री करणे आणि त्यांचा मनभेद करणे, त्यांना प्रवृत्त करणे, अशा पद्धतीचे कामं करतात। हळूहळू मैत्री वाढवतात, त्यांना मदत करण्याचा बहाणा करतात आणि प्रेमामध्ये गुंतून लवकरच जी काही बॉर्डर आहे आमच्या नांदेड जिल्ह्याची, कर्नाटक आणि आंध्राची, तिथून बॉर्डर पास होऊन हैदराबाद, बिदर, गुलबर्गा या ठिकाणी नेऊन तिथे निकाहनामे लावतात, तिथले सर्टिफिकेट घेतात आणि तिथले काही मुल्ला मौलवी लोक जे आहेत ते मुद्दाम या कामासाठी आर्थिक मदत करतात। अशा पद्धतीची एक मोडस ऑपरेंडी या पद्धतीचे या इथल्या तरुणांनी चालू केलेली आहे। होय, केरला स्टोरी 2 सारखा प्रकार आहे का पुन्हा? केरला स्टोरी 2 जे आहे ही वास्तव आहे आणि नांदेड शहरामध्ये अनेक घटना अशा घडलेल्या आहेत, त्याच्या दाखले मी तुम्हाला देऊ शकतो। तर हेच उदाहरण देताना आपण AR अंतुलेंचं एक उदाहरण दिलं, तर काय नेमका किस्सा? नाही, हा त्या काळामध्ये आपण बघताय की 7व्या शतकामध्ये मोहम्मद बिन कासिम आल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम आक्रमकांनी जवळपास छत्रपती शिवाजी महाराज जे की 16व्या-17व्या शतकामध्ये त्यांचं राज्य निर्माण होईपर्यंत 700 ते 800 वर्ष सातत्यानं आक्रमण झाले, मंदिरं पाडण्यात आली आणि जिजियासारखे कर लावण्यात आले, ज्या कराच्या माध्यमातून गोरगरीब शेतकऱ्यांचं 75% धान्य घेतलं जायचं, वेगवेगळे कर लादले जायचे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतर झालेलं होतं। मराठी मुस्लिम हा एक प्रकार आहे, तो खरा प्रकार आहे। कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणामध्ये सिद्धी असेल किंवा मुस्लिम आक्रमकांनी आक्रमण केल्यामुळं त्या भागातली गोरगरीब अनेक लोक धर्मांतरित झालेले आहेत। आणि याचा किस्सा नेहमी AR अंतुले साहेब सांगायचे आणि ते सांगायचे की आमचे पणजोबांच्या काळामध्ये आडनाव आमचं कदम होतं आणि अशा अनेक प्रकारचे दाखले तुम्हाला कोकणातील मुस्लिम बांधव देऊ शकतील। इव्हन शिवाजी महाराजांबरोबर जे काही प्रति शिवाजी महाराज म्हणून ओळखले जायचे नेताजी पालकर, ज्यांची समाधी या नांदेड जिल्ह्यातल्या तामसा इथं आहे, त्यांना सुद्धा मोहम्मद कुली खान असं धर्मांतरित करून अफगाणिस्तानमध्ये त्यांना पाठवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर जेव्हा ते महाराष्ट्रात आले, आमच्या इथं तामसा इथं ते होते आणि त्यावेळेस शिवाजी महाराजांनी परत त्यांचं शुद्धीकरण करून परत त्यांना धर्मात घेतलेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये हिंदुस्थानामध्ये धर्मांतर झालेलं आहे। आज 20 कोटीच्या वरती हिंदुस्थानामध्ये मुस्लिम आहेत। ते 20 कोटी काय पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, इराकमधून आलेले नाहीत। याच्यातले 95 ते 99% लोक हे धर्मांतरित लोक आहेत। 1-2% जे लोक त्या काळातले जे काही आक्रमक म्हणून आले होते, घोरी असतील, लोधी असतील किंवा मुघल असतील, हे मला वाटतं 1 ते 2% लोक या हिंदुस्थानामध्ये असतील। भारतामध्ये एक कुटुंब एक मूल कायदा करण्यात यावा असं म्हटलंय आपण, काय याच्या मागचं? हे गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं मी संसदेत असताना सुद्धा या धोरणाचा तिथं पुरस्कार केलेला होता। ज्यावेळेस भाजप आणि मित्रपक्षांची आमची बैठक होती त्यावेळेस माननीय राजनाथ सिंह साहेब यांच्या समोर सुद्धा मी मागणी केलेली होती। आपण बघताय की हिंदुस्थानामध्ये कुठल्याही जिल्ह्याला जा,
आज रस्ते पुरत नाहीत, पिण्याचं पाणी पुरत नाही, गॅस पुरत नाही, पेट्रोल पुरत नाही. तर हे कशामुळे आहे? आपण किती इन्फ्रास्ट्रक्चर उभं करतो परंतु हे कुठे आपल्याला पुरत नाही. आज सगळीकडे गर्दी झालेली आहे. आपण जर आयात निर्यात धोरण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये हिंदुस्थानाचा जो काही परकीय चलन आहे हे आयात करण्यावर खर्च होतं. खाद्यतेल असेल, पेट्रोलियम पदार्थ असतील, डाळी असतील, तर हे सर्व पदार्थ आपल्याला लोकांसाठी आयात करावे लागतात आणि त्यामुळे हिंदुस्थानाची प्रगती होऊ शकत नाही. खऱ्या अर्थानं जर हिंदुस्थानाची प्रगती करायची असेल तर एक कुटुंब एक मूल ज्या पद्धतीनं चीननं सक्तीचं केलं त्या पद्धतीचंच धोरण हिंदुस्थानने राबवलं तर आणि तरच हिंदुस्थानाची प्रगती होऊ शकते. अन्यथा आपण बघता की मुस्लिम कुटुंबामध्ये 7-7, 8-8 मुलं होतात. आज त्या मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकत नाहीत, त्यांना चांगलं वाढू शकत नाहीत. छोटे छोटे कुठं पंक्चरवाले, अंडे विकणारे, ब्रेड विकणारे अशा पद्धतीनं कुटुंबाची वाताहत होते. मला काही कुठल्या धर्माबद्दल किंवा जातीबद्दल मला आकस नाही किंवा वाईट बोलायचं नाही, परंतु जाणीवपूर्वक ज्या पद्धतीनं चाललेलं आहे ते देशासाठी घातक आहे. त्याच्यातून भौगोलिक जी परिस्थिती आहे ती पण बदलायची. आपण निश्चित बघता की हिंदुस्थानचा नकाशा एक वेळेस इराण इराक पर्यंत होता. 7व्या शतकामध्ये सिंधचा राजा जो दाहीर होता त्याचं राज्य आत्ताचा सिंध प्रांत म्हणजे अफगाणिस्तान मध्ये राजा दाहीरचं राज्य होतं. मोहम्मद बिन कासिमने 7व्या शतकामध्ये त्याच्यावरती हल्ला केला आणि तेव्हापासून बघताय की अक्रसत पाकिस्तान गेला, काश्मीर गेला, बांगलादेश गेला. हिंदुस्थानाच्या सीमा छोट्या होत चालल्यात. हिंदुस्थानाचं साम्राज्य आपण बघताय की कंबोडिया असेल, बाली असेल, थायलंड असेल, 1937 पर्यंत ब्रह्मदेश आत्ताचा म्यानमार हा सुद्धा हिंदुस्थानामध्ये होता. तर याच्या सीमा लहान होत चालल्यात. या सीमा लहान होऊ नयेत म्हणून एक कुटुंब एक मूल अतिशय आवश्यक आहे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.